हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये मला वाटते श्वेता महाले या आमदारांनी एक प्रश्न विचारला होता, की जी मेगा भरती आहे किंवा सरळ सेवा भरती आहे ती कोणामार्फत घेतली जाणार आहे. तर त्यामध्ये आपले जे आशिष शेलार नावाचे जे मंत्री आहेत, त्यांनी जी माहिती दिलेली आहे ना विधानसभेमध्ये, की गट क ची पदं कोणामार्फत भरली जाणार आहेत, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जी आपली यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आगामी जी 75,000 पदांची मोठी भरती होणार आहे, त्यामध्ये सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स मी लॉन्च केलेला आहे आणि फी फक्त 999 प्लस GST आहे. याच्यामध्ये सगळ्या म्हणजे अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, विज्ञान यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, ई बुक दिलेले आहेत, टेस्ट सिरीज दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, टायटलच आहे नोटल भरती आता MPSC मार्फतच आशिष शेलार. पण याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, की गट ड ची जेवढी पदं भरली जाणार आहेत ना, ती सगळी TCS किंवा IBPS मार्फत भरली जाणार आहेत. आता जी नगर परिषदची पदं भरली जाणार आहेत, ती गट ड ची पदं जिल्हा स्तरावर भरली जाणार आहेत आणि ती TCS IBPS मार्फतच भरली जाणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदची जी मोठी जाहिरात येणार आहे, ती जिल्हा परिषदेची परीक्षासुद्धा TCS किंवा IBPS मार्फतच घेतली जाणार आहे आणि महानगरपालिकांच्या ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा TCS किंवा IBPS जास्त TCS मार्फत होणार आहेत त्या परीक्षा. जसं की आता संभाजीनगरची ॲड आलेली आहे, तिथंसुद्धा TCS मार्फतच आहेत. चिंचवडची ॲड येणार आहे, पिंपरी चिंचवडची, ती परीक्षा TCSच घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेची सुद्धा गट ड ची जाहिरात येणार आहे, तीसुद्धा TCSच परीक्षा घेणार आहे. तर हे लक्षात ठेवा, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगर परिषद यांच्या परीक्षा TCS मार्फत होणार आहेत. मग आता माहिती पहा काय आहे ते. राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आता गट ड वगळता सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. चिखलीचे आमदार श्वेता महाले यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. मंत्री शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत 1,20,000 पदांची भरती झाली असून आगामी काळात 70,000हून अधिक पदे भरली जातील. भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी आता कॅडर बजेटिंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. यामुळे एकाच गटातील पदांसाठी वारंवार परीक्षा देण्याची गरज असणार नाही. परिणामी उमेदवारांवरील आर्थिक शुल्काचा भारही कमी होणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, राजेश पवार, राजकुमार बडोले आणि प्रताप अडसड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करताना त्यांनी शुल्काबाबतही सकारात्मक संकेत दिले. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या परीक्षा शुल्काबाबत समितीमार्फत अभ्यास करून योग्य सवलत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुढे पहा, राज्य शासनाच्या विविध विभागातर्फे एकाच पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र परीक्षा बंद करून त्यांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. यापुढे उमेदवारांना एकाच परीक्षेद्वारे अनेक पदांसाठी संधी उपलब्ध होईल. यासाठी सेवा प्रवेश नियमातही आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. परीक्षा शुल्काचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून लवकरात याबाबतचा अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करून त्यावर तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता MPSCच्या कार्यपद्धतीतही सुधारणा केली जाणार आहे. पहा, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. पदनिर्मिती, ऑनलाईन भरती प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापन यामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. गट अ, ब आणि क संवर्गातील सरळ सेवेची भरती आता पूर्णतः MPSC मार्फतच होणार आहे. या आयोगाच्या कक्षेबाहेरील पदांची भरती टप्प्याटप्प्याने MPSCकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
बी पब्लिकेशन पुणे यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.